भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने शुक्रवार दिनांक 26 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव येथे लोकराज्य बहुजन समाजाचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायाचे जनक, शिक्षण क्रांतीचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, आरक्षणाची दूरदृष्टी आणि अस्पृश्यता निवारणासाठी केलेलं ऐतिहासिक व क्रांतिकारी कार्य हे आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते शंकरअण्णा घोडेराव आणि जेऊर कुंभारे गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय सचिव दीपकराव गायकवाड, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते शंकरअण्णा घोडेराव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय भातनकर, शहराध्यक्ष दगुजीत साबळे, समता सैनिक दलाचे कमांडर रामनाथ जाधव तसेच किरण गायकवाड, अजय पाटील, नितीन गायकवाड, सागर गायकवाड, बाळासाहेब अहिरे, गोविंद मोरे, विजय पाईक, सागर जगताप, पत्रकार अजय विघे आदी मान्यवर, समाज बांधव, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। छत्रपती शाहू महाराजांची जयंती पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा कोपरगाव तालुक्याच्या वतीनं, त्याप्रमाणे समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली आहे। कारण छत्रपती शाहू महाराजांनी या देशामध्ये प्रथमतः आरक्षण दिलं त्यांच्या नगरीमध्ये। त्याच्याही नंतर सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी, दीनदलित यांच्यासाठी शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी सर्व समाजाला शाहू महाराजांनी त्या ठिकाणी न्याय दिला। आणि त्याच्याही नंतर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी देखील त्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे। आणि म्हणून शाहू महाराज आज जयंती पूर्ण समाजामध्ये, भारतामध्ये आणि बहुजन समाजामध्ये साजरी होते आहे। मला आनंद वाटतो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये ही जयंती साजरी झाली। मी या जयंतीच्या निमित्तानं सर्व कोपरगावकरांना, कोपरगाव शहर आणि तालुका सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन थांबतो। जय भीम, जय भारत। छत्रपती शाहूजी महाराज यांच्या आज जयंती आहे। संपूर्ण भारतीयांना शाहूजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बहुजन एकता संघ, धम्ममंगल फाउंडेशन या सर्वांच्या वतीनं आज हा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्या राजानं बहुजनांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला आरक्षण दिलं आणि आरक्षण देऊन प्रगतीचा मोठा वाटा दिला, या राजाला मी आपल्या सर्व कोपरगावकरांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो। सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय। संदेश प्रदान करणारे शाक्यसिंह तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन। आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व धम्ममंगलयान फाउंडेशनच्या या माध्यमातून आज जयंती सोहळा मोठ्या थाटामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब स्मारक कोपरगाव या ठिकाणी साजरा करण्यात आला। छत्रपती शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं आहे। छत्रपती शाहू महाराजांनी दीन, दलित, शोषित, पीडित, वंचित घटकाला समानतेपर्यंत आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या अस्पृश्य समाजाला मिळवण्याकरता खूप मोठं कार्य त्या शाहू महाराजांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी
शिक्षणाची दारंसुद्धा खुली केली. आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांना संबोधलं जातं. या महाराजांचे अनंत असे उपकार आपल्या ह्या सर्व भारतीयांवर नव्हेच तर ह्या तमाम अस्पृश्य दीन दलित सर्व या समाजावर आहेत, संपूर्ण बहुजनावर आहेत. या लोकराजाला आमच्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या या माध्यमातून त्रिवार अभिवादन करतो आणि संपूर्ण या विश्वातील संपूर्ण जनतेला लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.